जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके 1944 मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या तिथीला आपल्या संप्रदायामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. समर्थांचे प्रथम शिष्य असणारे उद्धव स्वामी, ज्यांचा मठ टाकळी येथे नाशिकमध्ये आहे, ते उद्धव स्वामी आणि दुसरे समर्थांचे शिष्य असणारे श्री भीमस्वामी तंजावरकर, ज्या तंजावरच्या मठाचे श्री रामचंद्र महाराज आपल्या या समूहामध्ये अनेक वेळेस येत असतात, त्या मठाचे प्रमुख असणारे श्री भीमस्वामी तंजावरकर आणि श्री उद्धव स्वामी टाकळी मठाचे, या दोघांच्याही पुण्यतिथीचा दिवस आज आहे, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. त्या दोघांच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी आपण आपल्या या प्रवचनाला सुरुवात करूया. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या या समास जो आहे त्या समासाच्या संदर्भात आपण 1-2 दिवसापासून बातमी आणि जाहिरात पाहत असाल. श्री काडसिद्धेश्वर स्वामी कण्हेरी मठ कोल्हापूर यांच्या त्या मठामध्ये एक उत्सव सुरू आहे, पंचमहाभूताचा उत्सव. पर्यावरणाचा ऱ्हास कसा झाला आणि त्यावरचे उपाय काय, त्या पंचमहाभूतांचं संतुलन आपल्याला कसं राखता येईल याबाबतचं त्या ठिकाणचं मार्गदर्शन होणार आहे या 5 दिवसामध्ये. आणि मला तरी वाटतं, माझ्या तरी आठवणीमध्ये पहिल्यांदा शासनातर्फे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो, हे पंचमहाभूत हा शब्द जो आहे त्याचा उच्चारसुद्धा मी पहिल्यांदाच शासकीय स्तरावरून ऐकत आहे. ही पण एक चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. दशक 16 समास 2 सप्तती अन्वय. आता याचा जो विचार केला, या दशकाचं 16 दशकाचं नाव जे आहे त्याचा विचार केला, सप्तसप्ती हे हा जो शब्द आहे संस्कृतमधला, त्याचा अर्थ म्हणजे सूर्य. हे सूर्याचंच एक नाव आहे. सप्तसप्ती म्हणजे 7 घोडे असणारा भगवान सूर्य, सप्तसप्ती. आणि त्या दृष्टीने सप्तसप्ती हे सूर्याचं नाव असल्यामुळे आणि त्याचा अन्वय म्हणजे एका अर्थाने या ठिकाणी अर्थ असा की त्याचा वंश, सूर्याचा वंश, या अर्थाने या दशकाचं नाव आहे. मूळ या समासाला सुरुवात करण्यापूर्वी काही पार्श्वभूमी आपण पाहूया, कारण ओव्यांचे अर्थ फार सोपे आहेत त्या मानाने. एक आदित्य हृदय स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे, आपण त्याचं नावसुद्धा ऐकलं असेल. रामायणाचा ज्याने अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल. युद्धकांडामध्ये सर्ग 105 यामध्ये या आदित्य हृदय स्तोत्राचा उल्लेख केलेला आहे. पार्श्वभूमी अशी की त्या ठिकाणी राम-रावण युद्ध सुरू आहे. त्या ठिकाणी राम जे आहेत ते थोडेसे थकल्यासारखे आहेत. अर्थात रामासारखे भगवंत थकले ही म्हणणं पण आपल्याला बरोबर नाही, पण लौकिक अर्थाने आपल्यासाठी म्हणून तो भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि म्हणून त्या ठिकाणी अगस्त्य मुनी जे आहेत ते त्या ठिकाणी प्रगट झाले आणि अगस्त्य मुनींनी या आदित्य हृदय स्तोत्राची आठवण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना युद्धप्रसंगी करून दिलेली आहे. 31 श्लोक असणारे हे स्तोत्र आहे. त्यामध्ये श्लोक क्रमांक 10 ते 15 या 6 श्लोकामध्ये सूर्याची नावं दिलेली आहेत. ती जवळपास 44 नावं सूर्याची दिली आहेत. आपल्याला सूर्याचे नाव म्हटलं की 1, 2, 3 किंवा 12 सूर्यनमस्कारामुळे 12 नावं आपण सहजपणे सांगू शकता. पण या ठिकाणी आदित्य हृदय स्तोत्रामध्ये 44 अशी सूर्यांची नावं दिलेली आहेत. त्यामधला एक श्लोक जो आहे की हे आदित्य हृदय स्तोत्र म्हणल्याने काय होतं, आदित्य हृदयम पुण्यम
सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपं नित्यं अक्षयं परमशिवं सर्वमंगलमांगल्यं सर्वपापप्रणाशनं चिंताशोकप्रशमनं आयुर्वर्धनम उत्तमम. म्हणजे या श्लोकाच्या पठणाने काय होतं तर सर्व शत्रू विनाशनम जयावहम जपम नित्यम, म्हणजे ज्याचा जप आपण नित्य करत गेलो तर अक्षयम परमम शिवम, अक्षय असं आपलं कल्याण होतं. सर्व पाप प्रणाशनम आणि चिंता शोक प्रशमनम, आणि शिवाय आयुष्यवर्धनम उत्तमम असं हे उत्तम श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये या सूर्याचं सगळं स्तवन केलेलं आहे आदित्य हृदय या स्तोत्रामध्ये. आता आपण आपल्या समर्थांच्या दृष्टीने याचा विचार करूया. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा इतर समासामध्ये सूर्याचं स्तवन केलेलं आहे. समर्थ आपल्याला सांगतात, सूर्यासे करावे नमस्कार, देवासे करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार, साष्टांग भावे. सूर्यदेवता, अनेक देवता, त्यानंतर सद्गुरू यांना साष्टांग भावे नमस्कार करावे. पशुपती श्रीपती गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाचे नमावा मारुती नित्यनेमे विशेष. पशुपती शंकर, श्रीपती भगवान विष्णू आणि गभस्ती म्हणजे सूर्यदेव यांना नमस्कार करावा. तैसाचे नमावा मारुती नित्यनेमे विशेष. समर्थ आपल्याला सांगतात, शंकरशेषशायीचं मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनं पुण्यम नित्यनेमे विशेषतः. आणि ह्याचं कारण काय असेल त्याच समासामध्ये पुढे म्हणतात, ते दशक 6:10 म्हणतात, दिवस रजनीचे परिमित्य करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेले या उर्वरित त्याचे काय म्हणावे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपण दिवसाची गणना करू शकतो. सूर्य उगवला म्हणजे नवीन दिवस सुरू झाला, सूर्य मावळला, दिवस गेला, आता रात्र होणार, पुन्हा उद्या सूर्य उगव होणार, तेव्हा पुन्हा दुसरा दिवस सुरू असणार. पण तो सूर्यच नसेल तर हे मोजमाप कसं करायचं आपण. दिवस रजनीचे परमित्य ते कसं काय मोजायचं आपण, आणि म्हणून सूर्याला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता या 16व्या दशकामध्ये जे 10 समास आहेत त्यामधले वाल्मिकी स्तवन आहे, सूर्यस्तवन आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आत्माराम किंवा अंतरात्मा यांचं वर्णन स्तवन आहे. आणि पुढच्या 4 समासामध्ये महद्भूत, आत्माराम, नाना उपासना आणि गुणभूत निरूपण. म्हणजे सूर्याच्या उपासनेसाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्याचं कारण ते सांगतात की सुरुवातीला वाल्मिकींना स्तवन केलेलं आहे. या वाल्मिकी स्तवनाबद्दल सुद्धा खूप चांगला असा विचार या ग्रंथामध्ये दिलेला आहे. तो आपण मागच्या वेळेस किंवा ज्यांनी हे प्रवचन केलं असेल दशक 16 समास 1 यावर वाल्मिकींचं महत्त्व हे त्यामध्ये विशद केलेलं आहेच, ते आपण सर्व जाणता. आता आपण जो पाहणार आहोत ते सूर्यस्तवन निरूपण. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, पुष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवित्र, अर्क, भास्करेभ्यो नमो नमः. ही 12 सूर्याची नावे. आदितीपासून निर्माण झालेला आदितीचा पुत्र म्हणून 12 आदित्य. आदित्य हे नाव पडलं. आपले कृष्णदास महाराज म्हणून समर संप्रदायाचे फार मोठे अधिकारी पुरुष होऊन गेले. आपल्यापैकी काही जणांना त्यांची माहिती असेल, काही जणांना नसेल, म्हणून मुद्दाम या ठिकाणी सांगतो. यांचा मठ साताऱ्यामध्ये आहे. सातारा स्टेशनकडून गावामध्ये जात असताना माहुली संगम क्षेत्र लागतं. त्यामध्ये आपण जेव्हा पुलावर असतो तेव्हा डाव्या बाजूला यांची समाधी आहे, कृष्णदास महाराज. कधी आपण गेलात तर मुद्दाम त्या ठिकाणी दर्शनासाठी जा. खूप सुंदर, पवित्र, रम्य असं हे ठिकाण आहे. त्यांनी काही सवया लिहिलेल्या आहेत. त्यामधली एक सवय जी आहे ती सूर्यनारायणाच्या संदर्भातली आहे. आपण ती नेहमी म्हणतो, पण हे लिहिणारे कोण आहेत, त्यांचा मठ कुठे आहे, इथपर्यंत आपण पोचलेलं नसतो. म्हणून ते मुद्दाम सांगते कृष्णदास महाराज. धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन, भक्तजनांचे मंडन त्याचे चरण वंदावे. एकचक्री ज्याचा रथ अरुण सारथी शोभत, मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता तो. त्यांचे घेता दर्शन रुद्र विष्णू हनुमान, सर्वाघटी तो रघुनंदन परिपूर्ण भरला असे. दास म्हणे एका भावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, सद्गुरूसी शरण जावे, तेणे पावे सुखासी. म्हणावा जय जय राम.
अशी ही एक सवय आहे सूर्यनारायणाची, की एकचक्री ज्याचा रथ अरुण सारथी शोभत. अरुण आणि त्याचे बंधू विनीतेचा पुत्र म्हणजे गरुड हे दोघे भाऊ आहेत. त्यापैकी अरुण जे आहे ते सूर्यनारायणाचे सारथी आहेत. मेरू प्रदक्षिणा करीत ह्या सूर्य जो आहे अखंडपणे या भूमंडळाचं किंवा या सगळ्या सूर्यमंडळाचं याचं प्रदक्षिणा ते घालत आहेत. आणि म्हणून त्यांना नमस्कार करा आणि त्यासाठी दास म्हणे एका भावे आपली उपासना अशा पद्धतीने करा की ज्यामध्ये एका भावे म्हणजे एकनिष्ठतेने त्यांचं नाव घ्या, निजनिष्ठे नाम घ्यावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूचे शरण जावे. या दोन गोष्टी जेव्हा होतील तेणे पावे सुखासी. खरं सुख समाधान जे आहे ते त्यामध्ये आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा असा संदर्भ आढळतो. असतो मा सद्गमय तमसमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. प्रकाश जे आहे ते ज्ञानाचं स्वरूप आहे आणि अंधकार हे अज्ञानाचं स्वरूप आहे. म्हणून त्या अज्ञानाच्या अंधकारापासून आपल्याला सद्गुरूंनी प्रकाशाचा ज्ञानस्वरूप जे आहे त्याची ओळख करून द्यावी. याप्रमाणे आपण साधक म्हणून एक साधना करीत असतो. त्या सर्व साधनाच्या मार्गामध्ये त्या सर्व कर्माच्या मागे सगळं ते सूर्यावरच अवलंबून आहे आणि म्हणून सूर्यस्तवन समर्थाने केलेले आहे. अजून एक संदर्भ आहे, खूप संदर्भ आहेत तसं पाहिलं तर. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार घालिताती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. आपले सुहासराव कुलकर्णी इथे आहेतच. त्यांचं खूप चांगलं प्रवचन या ओवीवर त्या ठिकाणी चाफळला, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह झाला त्या ठिकाणी चाफळच्या वर्गामध्ये होत असतं. त्या विजापूरचा सरदार निघाला आहे हा तो इतिहास सांगतात. त्यावेळेस समर्थन लिहिलेल्या पत्रामधलं हे ओवी आहे. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार घालिताती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. रजनीनाथ चंद्र आणि सूर्य यांना ह्या नित्य संचार करण्याचं काम दिलेलं आहे. घालिताती येरझार आणि लाविले भ्रमण जगदीशे. त्या परमात्म्याने यांना हे काम दिलेलं आहे. त्यामुळे आदिदेव नमस्तुभ्यम अशी प्रकारची ख्याती या सूर्यदेवाची आहे आणि म्हणून त्या सूर्यदेवाला खास करून समर्थाने नमस्कार केलेला आहे. कारण सूर्य आहे म्हणून आपण सगळे आहोत. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये 98.4 हे आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी, सगळं चलन बोलणं, हात पाय हलणं, विचार करणं, बुद्धीचं देणं, बुद्धी व्यक्त करणं, शब्दातून व्यक्त करणं, या सगळ्या गोष्टी त्या सूर्यामुळेच घडत असतात. पण इतक्या सहजपणे या गोष्टी घडतात की त्या कोणामुळे घडत आहे असं वाटतच नाही. पण शरीराशी तादात्म्य असल्यामुळे माझ्यामुळेच त्या घडत आहेत असं अज्ञानामुळे जीव म्हणत असतो. आणि म्हणून धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशांमध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. नाना धर्म नाना कर्मे उत्तम मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालते. या सृष्टीमध्ये आपल्या जिथे जिथे आपली दृष्टी जाईल, ज्या ज्या गोष्टी आपण आपल्यासमोर पाहतो त्या सगळ्यांच्या मागे ह्या सूर्याचंच अधिष्ठान आहे. हे लक्षात येण्यासाठी अनेक ग्रंथाचं वाचन, अनेक ग्रंथाचा अभ्यास, अनेक संतांच्या चरित्राचा अभ्यास जेव्हा होतो तेव्हा आपल्याला या साध्या साध्या गोष्टी वाटतात. पण त्याचा मूळ अन्वय जो आहे तो काढण्याची आपल्याला एक सवय लागते. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यवीण बापुडी. स्नान संध्येच्या वेळेसुद्धा सूर्याला आपण अर्घ्य देतो, गायत्री मंत्राचा उच्चार करतो, त्यावेळेसुद्धा आपण सूर्याचं जे स्तवन करतो ते सुद्धा याच अर्थाने आहे. कारण तुमच्यामुळेच आमचं सगळं जीवन आज सुरू आहे. पुढे म्हणतात नाना योग नाना मते. म्हणजे अनेक लोकांचं मत परब्रह्माच्या स्वरूपाबद्दलचं अनेक प्रकारचं असू शकतं. पण हे सगळं मत व्यक्त करताना त्यांच्या मुळाशी जो आहे तो जाती आपुल्या पंथे सूर्य उदय झालिया. म्हणजे हे सगळं जेव्हा माणूस सांगतो, हे सगळं प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, नामस्मरण म्हणा, हे सगळं करून दिवसभराच्या नंतर जेव्हा त्याला शांत झोप लागते तेव्हा त्या झोपेतून त्याला जागं करणं हे सुद्धा जे आहे ते सूर्याच्याच गतीमुळे हे होत असतं. कारण मला जागं करणं, माझ्यामधला जो आत्मा राम आहे, जो खरा आत्मा आहे, परमेश्वराचा अंश आहे, तो मला जागं करतो. पण ती कोणामुळे? ती परमेश्वराच्या आज्ञेमुळे आपण सकाळी झोपेतनं उठतो आणि उठल्यानंतर आपल्याला आपल्या काल केलेल्या
कामातला जो भाग राहिला तो आज आपल्याला पूर्ण करायचा याची आठवण आपल्याला होते. त्यामुळे या सगळ्यांच्या मुळाशी हे सूर्यदेवच आहेत आणि त्यांच्या पलीकडे असणारं ते भगवंताचं तत्वच आहे. आणि सूर्य उदय झाल्याबरोबर जसा पथिक जो आहे तो पुन्हा आपलं मार्गक्रमण करतो, तसं या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपापल्या कर्माला वाहून घेत असते. प्रपंचिक असो किंवा पारमार्थिक असो, काहीच असो, कार्य करणे कोणी कोणतंही काम असो, ते प्रपंचातलं स्वार्थामुळे असो, आपल्या नातेवाईकांच्या सुखासाठी, घरच्या सुखासाठी असो किंवा पारमार्थिक असो, एखाद्या साधू संत संन्यासी हे सुद्धा जे काही अनेक करतात, जे काही आराधना करतात, त्याच्या मुळाशी जे आहे ते सूर्यदेवताच आहे. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्य विण. पुढे म्हणतात, म्हणाला अंध कवित्वे करते. डोळे आहेत म्हणून आपण पाहू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो, हे सगळ्या गोष्टी करू शकतो, 4 पुस्तकं लिहितो आणि त्याचा आपण अभिमान करतो. पण जे इंद्रिय आपल्याला भगवंताने दिले, त्या डोळ्यांच्या मागे असणारा डोळा म्हणजे ते आत्मतत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत डोळे काम करतील, कान ऐकतील, हाताने स्पर्श करू शकतो, पायाने इकडे तिकडे जाऊ शकतो. पण या सगळ्यांच्या मुळाशी तो भगवंत आहे, हा विचार तो आहे अन्वयाचा विचार झाला. म्हणाला अंध कवित्वे करती. आता जे अंध आहेत, एकीकडे सांगितलं आपल्या डोळे, सूर्याचे अधिष्ठान डोळे आणि त्याकडे काहीच न चले सूर्यविण हे सांगितलं. आणि मग लगेच म्हणतात, म्हणाला अंध कवित्वे करती तरी हेही सूर्याचीच गती. एखादा अंध माणूस आहे, डोळ्याने दिसत नाही, तो सुद्धा चांगल्या प्रकारचं कवित्व करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे आमचे ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज. लहानपणीच त्यांचं डोळे गेले होते, दृष्टी गेली, पण तरी पण त्यांनी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना आपले वडील समजून ज्ञानेश्वर कन्या ते स्वतःला समजत होते. आणि त्यांनी त्या अवस्थेमध्ये सुद्धा 132-33 ग्रंथाची रचना केलेली आहे. टी व्हीवर आपण पाहत असाल भागवताच्या संदर्भामध्ये किंवा या राम मंदिराच्या उभारणीमध्ये अयोध्येमध्ये सगळ्यात मुख्य जे विटनेस होती ती असणारे आपले स्वामी श्री रामभद्राचार्य हे डोळ्याने अंध आहेत. पण त्यांनी जेव्हा त्या जजनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ताबडतोब सगळे संदर्भ दिले, ऋग्वेदातले संदर्भ दिले आणि प्रत्यक्ष रामाचा जन्म या अयोध्येतच झालेला आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या एका साक्षीमुळे ही सगळी जी न्यायालयाची प्रक्रिया होती त्या ठिकाणी थांबली आणि आपल्या बाजूने तो निकाल लागलेला आहे. आणि मग म्हणतात, थंड झाली आपली मती मग मती प्रकाश कैचा. उष्ण प्रकाश तो सूर्याचा. दिवसा आपल्याला सूर्याचा उष्ण प्रकाश सकाळच्या वेळेस तर खूप छान वाटतो, संध्याकाळी पण तेवढंच रम्य असं असतं. पण आता दुपारची वेळ झाली, आता अकोल्यासारख्या विदर्भासारख्या किंवा गरम प्रदेशामध्ये पाहिलं तर आतापासूनच 37वर टेम्परेचर गेलेलं आहे. मग ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून आपण कधी आता एकदा रात्र होती, कधी एकदा चंद्र उगवतो, कधी एकदा ते थंड शीतल असं चांदणं आपल्या अनुभवाला येईल असे माणूस वाट पाहत असतो. उष्णत्व नसता देहाचा घात होय. म्हणजे हे तिन्ही ऋतू यातला बदल, या सगळ्या ज्या गोष्टी भ्रामयन यंत्रारूढानी म्हणजे यंत्राप्रमाणे या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्याचं अधिष्ठान हे मी आहे असं भगवंताने सांगितलं. त्याप्रमाणे या कारणे सूर्याविण सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. म्हणजे आपल्याला सांगितलं की तुम्ही विचक्षण आहात, आता त्यावर खोल असा विचार करा आणि या सूर्याचं महत्त्व आणि त्याचं स्तवन मी का केलं हे समर्थ आपल्याला समजावून सांगतात. आता या सूर्याची उत्पत्ती केव्हा झाली असं थोडासा विचार केला तर मग पहा काय होतं. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि हर या तिन्ही देवतांचा जन्म किंवा तिन्ही देवतांची उत्पत्ती ती अनेक युगामध्ये अनेक प्रकारे झाली. आणि पण हेच तीन देवता जे आहेत ते या सगळ्या उत्पत्ती, स्थिती आणि लयासाठी कारणीभूत आणि ते हे कार्य हे ते करीत असतात. पण त्यांच्यापूर्वीही यापूर्वी होता गवस्ती आणि आताही आहे. हा सूर्य जो आहे, ही सूर्यदेवता जी आहे ती आणि चंद्र या दोन्ही देवता आपल्याला प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता या कलियुगातल्या आहेत. आणि मग त्या सूर्याला नमस्कार करणं, भक्तिभावाने नमस्कार करणं हे आपलं कर्तव्य नाही काय.
आणि त्यामुळे रोज तुम्ही घ्या, सूर्यदर्शन घ्या. हेच आपल्याला सगळे ग्रंथ सांगतात. जितके संसाराशी आले तितके सूर्याखाली वर्तले. या संसारामध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला, ज्यांनी ज्यांनी काहीतरी कार्य केलं, ते चांगलं असो किंवा वाईट असो, त्या सगळ्यांचा साक्षी कोण आहे? तर तो हा भगवान सूर्यदेवच आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे, त्याच्या सत्तेने त्याच्यासमोरच ही घडत आहे. आणि आपापल्या बुद्धीमुळे, आपापल्या पूर्वसंस्काराप्रमाणे माणूस चांगलं किंवा वाईट हे दोन्ही कर्म करीत असतो. आणि त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व त्या स्वतः जीवावर आहे, त्या भगवंतावर नाही. आणि तो सूर्य त्याच्या पुढे या गोष्टी घडत असल्या, त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, त्यामध्ये साक्षीत्व भाव त्याच्याकडे आहे. म्हणून तो त्यामध्ये कधीही लिप्त नसतो. आणि आपण आपल्यासमोर घडणारं एखादं काही मारामारी जरी असेल त्याचे साक्षीदार होतो. मग आपल्यामध्ये शक्ती असेल तर त्यात भाग घेतो, आपल्यामध्ये शक्ती नसेल तर मग अशक्त असल्यामुळे आपण त्या ठिकाणून निघून जातो, सोडून देतो त्या गोष्टी. त्याचा आपल्या मनावर काही परिणाम होऊ देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्व संस्कारामुळे, आपल्या शिक्षणामुळे, आपल्या संस्कारामुळे आपण आपल्यासमोर त्या घडत असतात. त्यामध्ये आपण अनेक वर्ष, अनेक काळ जरी झाला तरी पण आपण त्याच गोष्टी आपल्या लक्षात घेतो. पण सूर्यदेवता ज्या आहेत, या प्रत्यक्ष देवता, या मात्र या सगळ्यांपासून अलिप्त असतात. यापूर्वी होता गबसती आताही आहे. मला तर असं नेहमी वाटतं, जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ फिरायला जातो, सूर्याचं दर्शन घेतो, सूर्य उगवल्याचं दर्शन घेतलं. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ होते, कृषी विद्यापीठात परभणीला प्राध्यापक होते. समर्थांच्या चतुःशताब्दीनिमित्त जेव्हा आम्ही पायी भ्रमण केलं, त्यावेळेस आमचा मुक्काम बदनापूरला होता, औरंगाबाद जिल्ह्यातल्या. आणि ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांनी आम्हाला सकाळी उठून ही गोष्ट सांगितली, की ते म्हणतात, सर, मागील 22-23 वर्षापासून, आता ही गोष्ट त्यांना सांगूनसुद्धा 12-13 वर्ष झाले, ते म्हणतात की सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा आहेत, त्या मी अगदी काटेकोरपणे पाळतो. आणि शेतामध्येच, कृषी विद्यापीठाच्या शेतामध्ये नोकरी असल्यामुळे रोज सूर्योदयाला आणि सूर्यास्ताचं मी दर्शन घेत असतो. अशी किती वर्ष झाली? 22 वर्ष झाली असं मला त्यांनी त्यावेळेस 12-13 वर्षापूर्वी सांगितलं. पण त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरचा कसा आहे तो, तसं अंती देह त्यागून गेले प्रभाकरा देखता. म्हणजे याच सूर्यासमोर असे कितीतरी लोक होऊन गेले की ज्या सूर्याच्या साक्षीने ज्याने आपले चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले, आणि अंती या देहाचा त्यागसुद्धा या सूर्यासमोरच केला. मग सांगतात की चंद्र अलीकडे झाला, क्षीरसागरी मथून काढला. समुद्र मंथनाच्या वेळेचा प्रसंग लक्षात घ्या, श्रीमद भागवतामधला. त्यामध्ये चंद्र जो आहे तो क्षीरसागराच्या मथनानंतर देव आणि दानवांनी जे समुद्र मंथन केलं त्यातून निर्माण झालेला आहे. म्हणजे चंद्र त्या दृष्टीने खूप अलीकडचा आहे, पण सूर्य मात्र अगदी आधी अनंत, अगदी तो असा पूर्वीपासूनचा असणारा हा सूर्य आहे. या करणे दिवाकर श्रेष्ठा होणे श्रेष्ठ. मग असे सांगितल्याप्रमाणे अपार नभमार्ग क्रमणे, ऐसे प्रत्यही येणे जाणे. रोज सूर्याचा उगव, रोज सूर्याचा अस्त आपण पाहतो. आणि त्याप्रमाणे आपले कर्म जे आहे त्या सूर्याच्या अधिष्ठान आहे, म्हणून आपण सगळे कर्म करू शकतो. म्हणून सूर्याकडे पाहत असताना एक विचार माझ्या मनामध्ये आला, पहा आपल्याला किती पटतो तो, की सूर्याकडे जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा याच सूर्याने रामानं पाहिलं होतं, याच सूर्याने स्वामी विवेकानंदांना पाहिलं होतं. भगवंताचे अनेक अवतार झाले ते याच सूर्याच्या साक्षीने झाले आहेत. आणि तोच सूर्य आता दर्शन देण्यासाठी आपल्यासमोर आहे. आणि जर मी अभक्त असेल तरच मी नमस्कार करणार नाही, आणि भक्त असेल तर सूर्याचं प्रथम दर्शन होताच आपोआप माझे हात त्या सूर्याकडे जोडले जातील आणि मी त्या सूर्याला नमस्कार करेन. दिवस नसता अंधकार सर्वासी न कळे सारासार. दिवस नसला तर मग अंधार आहे. अंधार म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, आणि सूर्य जे आहे ते आपल्या ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत, अज्ञानाचासुद्धा एक वेगळाच आनंद असतो. त्या आनंदामध्ये असणारा माणूस प्रपंचामध्ये लिप्त असेल, पण जेव्हा त्याला या ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा किरण जरी त्याला प्राप्त झाला सद्गुरूच्या कृपेने, तरीसुद्धा त्याचा हा नरदेह हा पुन्हा उज्ज्वल असा होणार आहे. दिवसे विण तस्कर का दिवा भीत पक्षी. दिवस नसेल तर मग अंधार आहे, आणि अंधार असल्यामुळे
वाईट कर्म कुकर्म करण्याची बुद्धी माणसाला होते. पण या निशा सर्वभूतानां तपस्याम जागृती संयमी. खरा संयमी कोण आहे? तो दिवसा तर तो दिवस रात्र तर डोळे उघडूनच आहे, पण प्रपंचाकडे पाहताना तो अलिप्त असतो. आणि रात्रीची वेळ असेल तरीसुद्धा तो त्यामधून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यापासून अलिप्त असा तो राहतो. सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे. आता अशी ही देवता आहे ज्याची तुलना इतर देवतांशी करता येणे शक्य नाही. कारण इतर देवता यानंतरच्या आहेत आणि सूर्य हा आदिदेव. आदिदेव नमस्तुभ्यं. म्हणून त्या आदिदेवाला आपण नमस्कार केला पाहिजे. तेजो राशी निर्धारे उपमे रहित. तेज, किरण, एनर्जी या सगळ्यांचं मूळ स्तोत्र जे आहे ते सूर्यदेव आहेत. म्हणून आजकाल आपण पाहतो सोलर एनर्जी. आत्तापर्यंत आपल्या केंद्र सरकार असो कुठलंही सरकार असो या गोष्टीवर कधी विचारच केला नाही. आत्ता आपण पाहतो पंतप्रधान मोदींच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये की अनेक प्रकारे आणि अनेक प्रकारे म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीतून कसं आपण चांगल्या चांगल्या गोष्टी तयार करू शकतो. अगदी कचऱ्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती होत आहे. सोलार पॅनल्स आहेत, सोलार लाईट्स आहेत. या सोलारवर आता चालणाऱ्या रेल्वे गाड्यासुद्धा तयार होत आहेत. हे सगळं विचार केला तर या सूर्याकडे किती क्षमता आहे आणि त्याचा उपयोग ह्या सगळी साधनसंपत्ती आहे त्याचा उपयोग आपण मनुष्याच्यासाठी केला पाहिजे. हा विचार हळूहळू सगळीकडे पुढे येत आहे. आईचा हा सविता सकळांचा. आता हा जो सूर्य आहे त्याचा विचार अन्वय आणि व्यतिरेक आपण पाहिलं त्याप्रमाणे याचा वंश हा कुठून आला. हा सूर्य हा रघुनाथ जे प्रभू रामचंद्र आहे तर त्यांचा वंश कुठून आला तर हा सूर्यवंश आहे. आणि पूर्वज होय रघुनाथाचा. सूर्यवंश आणि चंद्रवंश. आणि सूर्य आणि चंद्र हे दोन्ही देवता जे आहेत त्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता आहेत. आणि म्हणून म्हणतात की अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावी. म्हणून या सूर्याचं स्तवन मी किती करू असं समर्थ आपल्याला सांगतं. अगाध असं या सूर्याची महिमा आहे. मानवी वाचा काय म्हणून वर्णावे. आता समर्थांच्या चरित्राकडे पाहिलं तर समर्थांचं जे घराणं आहे ठोसर घराणं कुलकर्णी घराणं हे पूर्ण पहिल्यापासून हे एकच घराणं आहे की ज्याचं आपल्याला मागच्या 24 पिढ्यांचे नावंसुद्धा माहिती आहेत. आणि सूर्याची उपासना आणि गायत्री मंत्राचा जप हे त्यातलं प्रमुख साधना या घराण्याची असल्यामुळे समर्थांचे वडील म्हणजे सूर्याजीपंत राणूबाई यांना या सूर्य उपासनेचा जो लाभ झाला तो बरोबर माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमीच्या दिवशी एका ब्राह्मणाच्या विषाने प्रत्यक्ष सूर्यनारायण त्यांच्या घरी आले. त्यांचं दर्शन झालं. त्याला त्याने आपल्या घरी मानसन्मानाने बोलावलं. त्या ठिकाणी त्यांचा प्रसाद झाला आणि आनंदाने त्या सूर्यदेवतेने त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादामुळेच पुढे श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि आपले समर्थ नारायण यांचा जन्म झालेला आहे. हा इतिहाससुद्धा आपण जाणतो. माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमीचा दिवस असतो त्यावेळेसुद्धा आपण सूर्याचं स्तवन हा जो सूर्यस्तवनाचा जो समास आहे त्याचंसुद्धा वाचन करावं. आणि रोजच सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आपल्या नाशिकमध्ये श्री सुभाषजी खेर्डेकर म्हणून आहेत. आपले रामदासीच आहेत. ते मोठे आहेत वयाने माझ्यापेक्षा पण मोठे आहेत. पण त्यांनीसुद्धा समर्थांचा हा एकच समाज घेतला सूर्यस्तवन. आणि सूर्यस्थान नावाचं एक खूप मोठं चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. आज त्यांच्या या वेबसाईटला जगभरातून मान्यता आहे. जगभरातून मागणी होत आहे. सूर्यनमस्कार त्याचे फायदे आणि ते स्वतः करून दाखवतात. अनेक ठिकाणी त्यांचे वर्ग होतात. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे समर्थांचा हा दासबोध हे एकच आहे. अनेक प्रकारे त्यांचे वेबसाईट आहे. नाशिकमध्ये गेल्यानंतर दर शनिवारी रविवारीसुद्धा ते तरुण मुलांसाठी विशेषतः कॉलेजच्या मुलांसाठी वर्ग घेतात. सूर्यनमस्कार कसे घालावे त्याचा फायदा काय त्यांची वेबसाईट आहे. त्यावरनं आपल्याला हे सगळं डाउनलोड करता येतं. आणि रोज सूर्यनमस्काराची सवय घालावी हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या सुभाष कुलकर्णी असं प्रत्येक जणांनी आपापल्या परीने आपापल्या क्षमतेप्रमाणे एकाच ग्रंथराज दासबोधातून एक एक विषय घेतला.
आणि त्यामध्ये एक प्रकारचं प्रावीण्य त्याने मिळवलेलं आहे. एक वडके नावाचे एक ग्रस्त मला आठवतात, ते कोल्हापूरकडनं अकोल्यामध्ये एकदा आले होते. त्यांनी या सगळ्या ग्रंथराज दासबोधातून एकच समास घेतला, तो म्हणजे लेखन क्रिया निरूपण, आणि सुंदर असं त्यांचं हस्ताक्षर होतं. तसंच विदर्भातसुद्धा एक होते नागपूरला असणारे, त्यानेसुद्धा आयुष्यभर सुंदर हस्ताक्षर कसं काढावं याचे धडे इतरांना दिले. असा एक एक गोष्ट म्हणजे एक एक चांगला गुण जरी आपण आपल्या संतांकडून घेतला तरी आपलं संपूर्ण आयुष्य धन्य होऊन जाईल, असं आपल्याला समर्थ सांगतात. रघुनाथ वंश पूर्वापर एकाहून एक थोर, मज मती मंदाचा हा विचार काय कळे. या रघुनाथ वंशामध्ये, या सूर्यवंशामध्ये एकाहून एक थोर असे महात्मे होऊन गेले, आणि त्यांचे जे महात्म्य आहे ते मी काय वर्णन करावे असं समर्थ आपल्यासाठी सांगतात. मज मतिमंदाचा हा विचार काय कळे. समर्थ स्वतःसाठी मतिमंद हा शब्द वापरतात, आणि म्हणून त्या दृष्टीने विचार करा की आपण आपल्या बुद्धीचा किती गौरव करावा. रघुनाथाचा समदाव तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्त्व वाग दुर्बळ मी. रघुनाथाचा समुदाय म्हणजे रघुनाथाचा म्हणजे रामाचे जेवढे भक्त मंडळी आहेत त्यांचं सगळं एक समुदाय आहे. तेथे गुंतला अंतर्भाव म्हणजे माझं मन त्यांच्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये गुंतलेलं आहे. म्हणून वर्णिता महत्त्व वागदुर्बळ, पण मी वागदुर्बळ आहे, मी ह्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही, म्हणून ते स्वतःकडे कमीपणा घेतात. आणि मग म्हणतात की सगळ्यात शेवटी काय सांगतात की सकळ दोषांचा परिहार, की कितीही दोष आपल्याजवळ असले आपिचेत सुदुरात्मा भजते माम अनन्य भाग. जसं गीतेत म्हटलं त्याप्रमाणे आपल्याकडे कितीही दोष असले तरी एक गोष्ट लक्षात घ्या, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. म्हणजे साष्टांग प्रणिपात जो आहे तो महत्त्वाचा आहे, आणि तो केल्यानंतर जो जो शरण आला त्याला आपल्याकडे आश्रय देणं हे जसं थोरा मोठ्यांचं काम आहे, तसं अनन्यभावे शरण जाणं हे सुद्धा आपलं भक्त म्हणून, साधक म्हणून आपलंसुद्धा तेच कर्तव्य आहे. म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात या सूर्याच्या स्तवनाने व्हावी, या सूर्याच्या दर्शनाने व्हावी. अनेक लोक त्या सूर्योदयाचा आनंद जो आहे ते घेऊ शकत नाही, कारण ते सूर्योदयापर्यंत उठलेलेच नसतात. मागे एक संस्कार वर्ग, आपल्या शिवतरगळीचा संस्कार वर्ग आमच्या घरी चालत असे. समर्थ विद्यापीठ मामा होते त्यावेळेस, त्या काळची गोष्ट आहे. आणि मग मुलांना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा ते मुलं म्हटलं की काकू आम्ही काय करू, आमचे आईवडील त्या उठतच नाही म्हणे, त्यांचं दर्शन कसं घ्यावं म्हणे. म्हणजे असे जर मुलं म्हणत असतील तर हा दोष त्या आईवडिलांचा आहे, तर मातापित्यांचा आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. आणि ते जर संस्कार चांगले होत नसतील तर आमची मुलं आमचं ऐकत नाही असं म्हणण्याची पाळी त्या आईवडिलांवर येते. पण येथ बोर नाही जनाचे, शिकवावे आपल्या मनाशी. हे फार महत्त्वाचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे लक्षात येईल तेव्हा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व, या सगळ्या वाचनाचं, या सगळ्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे माणसाला कळेल. आणि आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळं एक सरा. पदोपदी आपल्या पूर्ण दिवसभराच्या सगळ्या व्यवहारांमध्ये समर्थ आपल्याला सगळं काही स्पष्टपणे समजावून सांगतात. आणि पुन्हा म्हणतात की एके संगतीने तरती एके संगतीने बुडती. म्हणून सत्संगती जी आहे ती आता तुम्ही तुमच्या बुद्धीने तुम्ही ठरवा, मी कोणाच्या संगतीत राहावं, मी चांगलं व्हावं का वाईट व्हावं हे तुमच्या बुद्धीने तुम्ही ठरवा. सगळ्या गोष्टी भगवंताने तुम्हाला दिलेल्या आहेत, पण यातून चांगला मार्ग कोणता हा विवेक तुम्हाला आला पाहिजे. आणि तो विवेक येण्यासाठी असे जे स्तवन आहेत, हे सूर्यस्तवन आहे, पृथ्वीस्तवन आहे, अग्निस्तवन आहे, आपस्तवन आहे, ही सगळी स्तवनं का केली? कारण स्तुती जी आहे ती माणसाला जर प्रिय आहे तर भगवंताला का प्रिय नसणार. भगवंताच्या स्तुतीमध्ये भगवंताला एक आनंद हा होतो की अन्य गोष्टी सोडून, अन्य आश्रयो त्याग, हा इतर गोष्टींचा आश्रय जो आहे त्याचा त्याग करून हा भक्त आता माझ्या मार्गाला लागलेला आहे, त्याचा आनंद भगवंताला होतो. त्यामुळे आपण 10 पावलं जरी त्यांच्याकडे गेलो तरी ते 1 पाऊल काय 100 पावलं आपल्याकडे येण्यासाठी उत्सुक असतात.
पण आपण त्यांचं स्मरणच नाही केलं, आपण त्यांचं स्तवनच नाही केलं, आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलोच नाही, तर मग काय उपयोग. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, वडिलांचं पत्र आलं की ते पत्र आपण एकदा वाचतो आणि ठेवून देतो. असं कधी होत नाही, पण तेच पत्र आपल्याला पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. तसं 20 दशक दोन्हीचे समास साधके पाहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. मग पुन्हा पुन्हा या ग्रंथाचं वाचन, पुन्हा पुन्हा सत्संगात असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपली बुद्धी सन्मार्गापासून दूर जाऊ शकत नाही. आणि ही सगळी बुद्धी आपल्याला जी प्रेरणा देते त्या बुद्धीची प्रेरणासुद्धा या सूर्यामुळेच आहे, हे सांगणारा हा समास आहे. म्हणून सूर्यदेवतेचे किती उपकार मानावेत, जितके मानावे तेवढे कमीच आहेत. म्हणून धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशांमध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया जी आहे ती क्रिया होत असताना साक्षीला हा सूर्यच आहे. तोच सूर्य जो भगवंताने पाहिला, जो कृष्णाने पाहिला, रामाने पाहिला, विवेकानंदाने पाहिला, रामकृष्ण परमहंसाने पाहिला, तोच सूर्य आपल्याला आज रोज दर्शन देत आहे. हा भाव आपण जपला पाहिजे. आणि तो भाव जितका आपण जपू तेवढं आपल्यामध्ये प्रगती होत जाईल. प्रगती होणं म्हणजेच अज्ञानातून आपल्याला ज्ञानाकडे किंवा प्रकाशाकडे नेण्याची जे क्रिया आहे, जी साधना आहे, ती साधना आपली चांगल्या प्रकारे होत राहील. आणि अशा दृष्टीने हा सूर्यस्तवन निरूपण नाम हा समास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा समास आहे. फक्त विचार करा, जे गुलाबराव महाराज होते त्यांचे 132-33 ग्रंथ माझ्याकडे आहेत. ते ग्रंथ बरेचसे आहेत. त्यामध्ये मनाच्या श्लोकासारखी एक रचनासुद्धा त्यांनी वेगळी केलेली आहे. म्हणजे समर्थांच्या बरोबर ते. आणि ज्ञानेश्वर महाराज कन्या असं म्हणणारे आमचे श्री गोविंद देवगुरुजी महाराज जे आहेत ते, त्यांचं प्रवचन दासबोधावर असो किंवा कुठल्याही विषयावर असो, मुख्यत्वे त्यांच्या 2 गोष्टी असतात. कोणत्याही विवेचन करत असताना त्यांचा मुख्य आधार जो असतो तो ग्रंथराज दासबोध असतो आणि गुलाबराव महाराजांचं साहित्य असतं. या दोघांचं स्मरण केल्याशिवाय त्यांचं 15 मिनिटाचं सुद्धा बोलणं कधी होत नाही. असा अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अरे आपणही महाजनो येन गतस्य पंथः, की असे सगळे थोर विभूती ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण पण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न केला पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये आला तेव्हाच लक्षात घ्या ही त्या सूर्याचीच कृपा आहे. कारण सूर्याचे अधिष्ठान डोळे, त्या डोळ्यानेच आपण हे वाचन करू शकतो, त्या कारणानेच आपण हे ऐकू शकतो. पण हे सगळं करण्यासाठी मूळ तत्त्व जे आहे ते आत्मतत्त्व जे आहे ते परब्रह्माचं आहे. आणि त्या परब्रह्मानेच ही देवता निर्माण केली, त्याच्यापासूनच ही देवता झाली. आणि अहोरात्र ही देवता कार्यरत आहे. मग आपण कार्यरत का नाही राहू? सत्कर्मावर आपण नेहमी नेहमी त्याच्याच मार्गानेच का नाही जाऊ? हा विचार एकदा पुढे आला की मग आपल्याला बदलायला वेळ लागणार नाही. आणि एकदा आपण बदललो तर आपल्याबरोबर आपलं घरसुद्धा बदलेल, घरातील माणसंसुद्धा बदलतील. असं होता होता संपूर्ण जग वसुदैव कुटुंबकम या न्यायाने प्रत्येकाच्याच ठिकाणी सत्वगुण आहेत, तमोगुण आहेत आणि रजोगुण आहेत. याची काळजी करू नका, तमोगुण रजोगुणाचे इतरांच्या ठिकाणी असणाऱ्या. पण आपल्या तमोगुण रजोगुणाची काळजी केली तर आपल्याला चांगला मार्ग मिळेल. आणि इतरांच्या ठिकाणचे जे आहे ते हळूहळू जातील. ती पूर्ण जबाबदारी माझी एकट्याची नाही, पण ती त्यामध्ये हातभार लावणं ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि मग आपण असं कार्य करीत गेलो तर इतरांनासुद्धा काही चांगल्या प्रेरणा मिळतील आणि त्या प्रेरणेतून सगळ्या मानवासाठी एक चांगला दिवस निर्माण होईल, चांगले दिवस येतील. आणि मग आपल्याला त्याचा परिणाम समाजावर झालेला हळूहळू दिसायला लागेल. म्हणून या सूर्याचं स्तवन, सूर्याचं दर्शन, एक सूर्यदर्शन जे आहे ते सकाळ संध्याकाळ अगदी बरोबर आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा सूर्यास्त सूर्योदयाची वेळ जी आहे ती आपल्याला पाहता येते. त्याप्रमाणे जाऊन आपण ते दर्शन घ्यावं. आणि त्या दर्शनानंतर तो जो आनंद आहे तोच आनंद, तीच स्फूर्ती आपल्याला दिवसभर चांगली कामं करण्यासाठी प्रेरित करीत राहील. आणि ते करीत राहो एवढी एक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. या समूहामध्ये मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. तुमच्यामुळे अनेक गोष्टींचं वाचन मला या ठिकाणी आणायचं घडतं आणि त्यामुळे या सगळ्या
वाटचालीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी लगेच अशा गोष्टींना हो म्हणतो याचं कारण हेच आहे की पुन्हा एकदा तुमचं, कारण इतक्या निष्ठेने आपण इतक्या वर्षापासून, मला वाटतं दुसरं तिसरं वर्ष असेल आता हे आपल्या या सगळ्या सत्संगाचं, निरूपणाचं, त्यामध्ये आपण या ठिकाणी भाग घेत आहात आणि ही अशीच बुद्धी समर्थाने आपल्या सर्वांना द्यावी. त्याचप्रमाणे असे चांगलं कार्य आपल्याकडून घडावं एवढीच अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. शेवटी आपण रामा 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 एकदा म्हणूया. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा, रामा 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 जानकीपते, रामा जानकीपते, रामा 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 विमलमते, रामा 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 दीनवत्सला, रामा भक्तवत्सला, रामदास म्हणे तुझी अगम्य लीला, रामा 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 हो, जय रामा हो, तारी 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 रामा हो, तोडी 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 भवपाश, रामा भवपाश, अनन्य शरण रामी रामदास, राम 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 जप सीताभिराम, जप सीताभिराम, राम 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 जप सीताभिराम, राजा राम 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 जप सीताभिराम, जप सीताभिराम, राम 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 जप सीताभिराम. सज्जनगड निवास माझे रामदास माये, माझे रामदास माये, रामदास माये माझे रामदास माये, श्रमहरणी निवास माझे कल्याण माये, माझे कल्याण माये, कल्याण माये माझे कल्याण माये, सरयू तीर निवास माझे रामचंद्र माये, माझे रामचंद्र माये, रामचंद्र माये माझे रामचंद्र माये, सज्जनगड निवास माझे रामचंद्र रामदास माये, माझे रामदास माये, रामदास माये माझे रामदास माये, सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम.